एकीकडे स्वातंत्र्योत्सव साजरा झाला तर दुसरीकडे मुंबई महापालिकेत महिला राज आलाय। पण याच महिला राजमध्ये महिलांच्या मूलभूत सुविधांचा मात्र बोजवारा उडालाय का? महिलांच्या आरोग्याशी थेट संबंधित सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीनसाठी महापालिकेने 18 कोटींहून अधिक खर्च केलेत। पण प्रत्यक्षात मुंबईतल्या अनेक महत्त्वाच्या ठिकाणी ही मशीन्स बंद, नादुरुस्त किंवा गायब असल्याचं समोर आलंय। महापालिकेच्या दाव्यानुसार जवळपास 2000 मशीन्स मॉनिटर केल्या जात आहेत आणि त्यापैकी 1993 मशीन सुरू आहेत। मात्र प्रत्यक्षात पाहणी केली असता चित्र वेगळंच आहे। मग प्रश्न असा आहे की पालिकेच्या कागदावर मशीन सुरू आहेत आणि प्रत्यक्षात बंद। मुंबईकरांचे 18 कोटी पाण्यात गेलेत। बघूया हा रिपोर्ट। मुंबईसारख्या जागतिक दर्जाच्या महानगरात महिलांना आजही मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागतोय। खरं तर राईट टू पी सारख्या मोहिमांनंतर प्रशासनाला जाग आली। महिलांसाठी सार्वजनिक शौचालयांची संख्या काही प्रमाणात वाढली। मात्र आता याच शौचालयांमध्ये महिलांच्या आरोग्यासाठी बसवण्यात आलेल्या सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीनच्या कारभारावरच गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। मासिक पाळीच्या काळात महिलांनी स्वच्छता राखावी यासाठी शासन आणि महापालिकेकडून कोट्यवधी रुपये खर्च करून जनजागृती केली जाते। पण गर्दीच्या ठिकाणी प्रवास करताना एखाद्या महिलेला अचानक सॅनिटरी नॅपकिनची गरज पडली तर काय? महिलांची हीच अडचण दूर करण्यासाठी मुंबई महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून सार्वजनिक शौचालयांमध्ये सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन्स बसवल्या। त्यामुळे शौचालयात गेल्यानंतर गरजेच्या वेळी नॅपकिन सहज उपलब्ध होईल अशी अपेक्षा मुंबईकर महिलांची आहे। मात्र या सुविधेची प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घेण्याचा पुढारी न्यूजने प्रयत्न केला आणि महापालिकेच्या दाव्यांमध्ये मोठी विसंगती असल्याचं समोर आलं। ग्रँट रोड इथल्या घनकचरा व्यवस्थापन विभागातून मुंबईतील तब्बल 2000 व्हेंडिंग मशीन्सचं मॉनिटरिंग केलं जात असल्याचा दावा महापालिकेकडून करण्यात आला। पालिकेच्या कॉम्प्युटर स्क्रीनवर या मशीन सुरू असल्याचं व्यवस्थित दिसल्याचं कळतंय। पण कागदावरचं हे चित्र प्रत्यक्षात मात्र वेगळं आहे। आमच्या प्रत्यक्ष पाहणीत अनेक ठिकाणी या मशीन्स बंद असल्याचं तर काही मशीन्स नादुरुस्त अवस्थेत असल्याचं समोर आलं। महिलांच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेल्या सुविधेबाबत अशी दिरंगाई कितपत योग्य आहे? कोट्यवधी रुपये खर्च करून मशीन्स बसवल्या, त्याचं हायटेक मॉनिटरिंग सुद्धा असल्याचा दावा केला। मग प्रत्यक्षात महिला नॅपकिन्ससाठी मशीनसमोर उभ्या राहिल्यानंतर त्यांच्या हाती निराशा का असा प्रश्न समोर येतो। कारण महिलांसाठी सुविधा उभारण्याच्या नावाखाली खर्च तर होतोय, पण या सुविधांचा प्रत्यक्ष लाभ या महिलांना कधी मिळणार हा मुद्दा महत्त्वाचा आहे। त्यामुळे महापालिकेच्या मॉनिटरिंगच्या दाव्यांवर आता गंभीर प्रश्न निर्माण झालाय। मुंबई शहरामध्ये कामानिमित्त हजारोंच्या संख्येने महिला ह्या येत असतात। मुंबई महानगरपालिकेकडून सार्वजनिक शौचालयांमध्ये सॅनिटरी नॅपकिनचं जे मशीन आहे ते बसवण्यात आलेलं आहे। माझ्या बाजूला हे जे मशीन दिसतंय ते सॅनिटरी नॅपकिनचं मशीन आहे। 10 रुपयाचा हा कॉईन माझ्या हातात आहे आणि हा कॉईन आपण या मशीनमध्ये टाकून ही मशीन आपल्याला सॅनिटरी नॅपकिन देते का हे पाहूया। माझ्या हातातला हा कॉईन मी या मशीनमध्ये टाकते। आपण बघतोय आता ही मशीन कॉईन टाकलेला आहे, मात्र अजूनही सॅनिटरी नॅपकिन जे आहे तेच आलेलं नाही। विशेष म्हणजे मशीन देखील बंद अवस्थेत पाहायला मिळते। प्रश्न फक्त हा 10 रुपयाचा नाहीये, तर मुंबई महानगरपालिकेमध्ये महिलांचं राज आहे आणि हजारो कोट्यवधी रुपये पैसे खर्च केलेले आहेत। मात्र ह्या मशीनच जर बंद अवस्थेत असतील तर मुंबई महानगरपालिकेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय। ही संपूर्ण मशीन आपल्याला जी दिसते त्याच्या बाजूची देखील मशीन आहे। मुंबई महानगरपालिकेचा लोगो देखील पाहायला मिळतोय। वापरण्याची पद्धत कशी आहे? 10 रुपयाचा कॉईन टाकल्यानंतर सॅनिटरी नॅपकिन हे इथे येतं, मात्र आपण पाहतोय ह्या ज्या वायरी आहेत त्या देखील उंदरांनी कुरतडलेल्या अवस्थेत पाहायला मिळते। मशीन धुळखात पडलेली आहे, यातून नॅपकिनच बाहेर येत नाहीये। 10 रुपयाचा कॉईन गेलाय आतमध्ये, मात्र जो सॅनिटरी नॅपकिनची खरी गरज आहे तेच नॅपकिन बाहेर पडत नाही। महापालिकेच्या दाव्यानंतर आम्ही फक्त एका शौचालयाची पाहणी करून थांबलो नाही, तर मुंबईची शान आणि पर्यटकांची अलोट गर्दी असणाऱ्या गिरगाव चौपाटी, गेटवे ऑफ इंडिया, वरळी सी पेस आणि शिवाजी पार्क अशा महत्त्वाच्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष रियालिटी चेक केला। आणि या पाहणीत जे वास्तव समोर आलं ते अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक होतं। कुठे सॅनिटरी नॅपकिन बाहेर काढण्याच्या मशीनचा नॉब तुटलेला होता, कुठे मशीनची वायर उंदरांनी कुरतडून टाकलेली आहे। अनेक ठिकाणी तर या मशीन्स केवळ शोभेची वस्तू आहेत, यातून महापालिकेच्या देखभालीचे वाभाडे निघालेत। हे या मशीनची दुरवस्था बघून स्पष्ट होतंय। या व्यतिरिक्त देशविदेशातल्या पर्यटकांचं मुख्य आकर्षण असलेल्या गेटवे ऑफ इंडिया परिसरातील वास्तव आणखी धक्कादायक आहे।
कारण इथे महिलांसाठी असलेल्या 2 शौचालयांपैकी एक ठिकाणी तर मशीनच अस्तित्वात नाही. दुसऱ्या ठिकाणी जी जुनी मशीन लावण्यात आली आहे ती कित्येक दिवसांपासून बंद अवस्थेत आहे. एकीकडे महिलांच्या सक्षमीकरणाच्या आणि सुविधेच्या नावाखाली पालिकेच्या तिजोरीतून कोट्यवधी रुपयांचा चुराडा करायचा, पण प्रत्यक्षात जेव्हा एखाद्या महिलेला किंवा तरुणीला याची तातडीनं गरज असते तेव्हा सुविधा मात्र शून्य. त्यामुळे कागदावर हायटेक मॉनिटरिंगचा दावा करणाऱ्या मुंबई महापालिकेचा हा कोट्यवधींचा खर्च नेमका कुणाच्या खिशात गेला आणि महिलांना या त्रासातून कधी मुक्ती मिळणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे. आता या सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीनवर किती खर्च झालाय? 2023 मध्ये नवीन मशीनसाठी निविदा दिली गेली. निविदेनुसार 5000 मशीन्स बसवणं अपेक्षित होतं. आतापर्यंत 2000 मशीन्स बसवल्याचा दावा करण्यात आलाय. यातील 1993 मशीन्स सध्या सुरू असल्याचा महापालिकेचा दावा आहे. एका मशीनची किंमत 64,854 आणि 18% GST अशी एकूण किंमत आहे 76,528. मशीन्ससाठी 16,87,00,000 निविदा काढण्यात आली आणि देखभाल दुरुस्तीसाठी 1,56,00,000 रुपये ठेवण्यात आले. म्हणजे एकूण खर्च 18,44,00,000 करण्यात आला. महत्वाच्या ठिकाणी मशीन्स नादुरुस्त आहेत. यामध्ये केवळ दादर चैत्यभूमी, शिवाजी पार्क, गिरगाव चौपाटी, वरळी सीफेस, CSMT रेल्वे स्टेशन बाहेरचा परिसर आणि गेटवे ऑफ इंडिया असे विविध ठिकाणं आहेत. दरम्यान या गंभीर प्रकाराबाबत महिला आणि बालकल्याण समितीच्या अध्यक्षांकडे प्रश्न उपस्थित केला असता तात्काळ कारवाई करण्याचे आदेश देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. नक्कीच कारण आता मी सगळ्या सूचना अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत आणि जर याच्यामध्ये जर कुठल्याही प्रकारचा घोटाळा झाला असेल तर त्यांच्यावर नक्कीच कारवाई केली जाईल. मला असं वाटतं ते आता गेलेत ताबडतोब आत्ताच्या आत्ता प्रत्येक ठिकाणच्या मशीन्सला व्हिजिट देऊन ज्या पण अडचणी असतील त्या सोडून त्या मशीन्स चालू करण्यात याव्या. जिथे कुठे मशीन नसतील त्या बसवण्यात याव्या अशा सूचना मी आत्ताच दिलेल्या आहेत आणि त्या संबंधित मी स्वतः जाऊन रियालिटी पण चेक करणार आहे. या सगळ्या गंभीर प्रकरणावर मनसेचे नगरसेवक यशवंत किल्लेदार यांनी मात्र मशीनच्या दुरवस्थेसोबतच नॅपकिनसाठी 10 रुपये आकारण्याच्या निर्णयावरही प्रश्न उपस्थित केलाय. महिलांसाठी मूलभूत सुविधा देण्याची जबाबदारी महापालिकेची असेल तर त्यासाठी महिलांकडून पैसे का घेता असा प्रश्न करत त्यांनी प्रशासनाला धारेवर धरलंय. मागील 4 वर्षात प्रशासकीय काळातला हा सगळा प्रकार आहे. जवळजवळ 18 कोटीच्या 5000 मशीन्स मुंबईत विविध ठिकाणी बसवल्या होत्या. त्या प्रत्यक्षात आता पाहायला गेल्या तर प्रत्यक्षात 2000च मशीन बसवल्या गेलेल्या आहेत आणि त्या देखील सर्वत्र बंद पडलेल्या आहेत. कुठेही वर्किंगमध्ये मशीन्स एकही नाहीये. तर मला वाटते नेमका पालिकेचा 18 कोटीचा जो काही प्रस्ताव होता किंवा 18 कोटी जे मंजूर झाले होते ते नेमके कोणाच्या खिशात गेले याची चौकशी होणं गरजेचं आहे. कारण ठिकठिकाणी ह्या मशीन्स पैसे तर टाकले, पैसे तर घेतात, 10 रुपये ऍक्सेप्ट करते मशीन, परंतु सॅनिटरी नॅपकिन जो आहे तो काय मिळत नाही महिलांना. एकीकडे महिलांच्या सक्षमीकरणाच्या घोषणा, दुसरीकडे महिलांच्या आरोग्याशी निगडीत सुविधांची ही अवस्था. 5000 मशीनची निविदा, 18 कोटींचा खर्च, 2000 मशीन्स बसवल्याचा दावा, 1993 मशीन्स सुरू असल्याचं सांगितलं, पण प्रत्यक्ष पाहणीत मशीन्स बंद असते. मग ही मॉनिटरिंग नेमकी कुणाची? महापालिकेच्या आकडेवारीवर विश्वास ठेवायचा की मुंबईच्या रस्त्यावर दिसणाऱ्या वास्तवावर? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महिलांच्या मूलभूत सुविधांवर खर्च झालेले 18 कोटी रुपये नेमके गेले कुठे? मुळामध्ये हा भ्रष्टाचार 2023ला झालेला आहे. ज्या वेळेला नगरसेवकांची बॉडी नव्हती आणि प्रशासक म्हणून काम करत होते त्या लोकांनी केलेला हा घोटाळा आहे. या मशीनला 18,40,00,000 असा खर्च झालेला आहे. एक मशीन ही काहीतरी एका मशीनची किंमत 70 काय 75 लाख आहे, 79 लाख. 10 रुपये ती मशीन घेते, परंतु पॅड बाहेरच येत नाही, कारण पॅड ठेवले तर बाहेर येतील. म्हणजे 18 कोटी तर गेलेच आहेत आणि त्याच्यावर अजून नागरिकांचे 10 रुपयाप्रमाणे असे किती पैसे घेत आहेत अनेकांचे. आता नाही तर 5-6 वर्ष झाली बंद आहे. त्यात कॉइन टाकलं तरी येत नाही ते काय. तेव्हा 1-2 दिवस होतं असं, त्याच्यानंतर खराब झालं. नाही येत तर काय करणार बाई माणूस, मग तसेच जातात बाथरूम मधनं. एकीकडे देशात स्वातंत्र्य उत्सव साजरा करत असताना आजही मुंबईत महिलांना मूलभूत सुविधेसाठी व्यवस्थेच्या दारात उभं राहावं लागतंय.
स्वातंत्र्य उत्सव साजरा करत असताना आजही महिलांना गरजेच्या वेळी सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध होण्याचं स्वातंत्र्य मिळालंय का, हा प्रश्न उपस्थित झालाय. हा फक्त 10 रुपयाचा किंवा एका मशीनचा प्रश्न नाहीये. विशेष म्हणजे इथल्या व्यवस्थेच्या, इथल्या मुंबई महानगरपालिकेच्या कारभारावर हा प्रश्न उपस्थित होतोय. मुंबई महानगरपालिकेने 18 कोटी रुपये खर्च करून महिलांसाठी मशीन उपलब्ध केल्या, मात्र त्या फक्त कागदावरच सुरू आहे. प्रत्यक्षात मात्र रस्त्यावर उतरून पाहिलं तर या मशीन बंद अवस्थेत पाहायला मिळतात. त्यामुळे याला नेमकं जबाबदार कोण आणि येणाऱ्या काळात जो कोणी जबाबदार असेल त्याच्यावर कारवाई केली जाणार का?